नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल प्राइस ॲक्शन टेक्निक, प्राइस ॲक्शन ट्रेडिंग, पण प्राइस ॲक्शन म्हणजे काय हे तुम्हाला समजलेले नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये मी तुम्हाला प्राइस ॲक्शन टेक्निक काय असते, याच्यामध्ये कोणकोणत्या कॉम्पोनंटचा वापर केला जातो, प्राइस ॲक्शनद्वारे ट्रेडिंग कशा प्रकारे करायची हे संपूर्ण मी प्रॅक्टिकली शिकवणार आहे. आणि आत्तापर्यंत माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. मी प्रसाद प्रकाश गायकवाड आपल्या सर्वांचं माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करतो. मी स्वतः एक प्राइस ॲक्शन ट्रेडर आहे. मी माझा प्रत्येक ट्रेड हा प्राइस ॲक्शन टेक्निकचा वापर करूनच करतो. म्हणून माझ्या चॅनेलचे नाव सुद्धा मराठी प्राइस ॲक्शन असे आहे. आणि या प्राइस ॲक्शन टेक्निकचा उपयोग करूनच मी माझे 7 सेटअप आणि त्यामधील 18 स्ट्रॅटेजीज बनवले आहेत. याच्यानुसार मी डेली ट्रेड करतो. दररोजचे सर्व ट्रेड मी यूट्यूबमध्ये अपलोड करतो. माझ्या यूट्यूब चॅनलमधील शॉर्ट सेक्शनमध्ये तुम्ही ते सर्व ट्रेड पाहू शकता. पहिले प्राइस ॲक्शन याची डेफिनेशन म्हणजे व्याख्या पाहू. प्राइस ॲक्शनची व्याख्या या 2 शब्दातच आहे. प्राइस ॲक्शन म्हणजे चालू मार्केटची जी प्राइस आहे, किंमत आहे, तिची ॲक्शन म्हणजे क्रिया, म्हणजे चालू मार्केटची कंडिशनच आपल्याला मार्केटची दिशा दाखवते. याच्यामध्ये कोणत्याही इंडिकेटरवरती अवलंबून आपण ट्रेडिंगचा डिसिजन घेणार नाही. आपण मार्केटचा चालू ट्रेंड आणि चालू प्राइसची मूवमेंट पाहूनच आपण ट्रेडिंगचा डिसिजन घेणार. ट्रेंड म्हणजे मार्केटचा कल, तो वरच्या दिशेला आहे की खालच्या दिशेला आहे ते आपण पाहणार. जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही मागील 2 ते 3 दिवसाच्या चार्टचा अभ्यास करा. आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर मागील 2 ते 3 महिन्याच्या चार्टचा अभ्यास करा. मार्केटचा ट्रेंड तुमच्या लक्षात येईल. आणि मार्केटच्या करंट प्राइसची मूवमेंट ओळखण्यासाठी आपण 2 कॉम्पोनंटचा उपयोग करणार आहे, म्हणजे 2 गोष्टी पाहणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅन्डलस्टिक्स. सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे मार्केटची अशी किंमत, म्हणजे चार्टवरचे असे ठिकाण जे मार्केट भेदू शकलेले नसते, ब्रेक करू शकलेले नसते आणि तिथून मार्केटने आपली दिशा बदललेली असते. सपोर्ट म्हणजे मार्केट मंदीमध्ये आहे आणि एका ठराविक किमतीला पोचल्यानंतर मार्केट त्या किमतीला ब्रेक करू शकत नाही. त्या किमतीपासून मार्केट आपली दिशा बदलते, म्हणजे मंदीतून तेजीमध्ये जाते. अशा किमतीला आपण सपोर्ट म्हणतो. आणि रेजिस्टन्स म्हणजे मार्केट तेजीमध्ये आहे आणि एका ठराविक किमतीला पोचल्यानंतर त्या किमतीला मार्केट ब्रेक करू शकत नाही, तिथून आपली दिशा बदलते. अशा किमतीला आपण रेजिस्टन्स म्हणतो. मार्केट सपोर्ट अँड रेजिस्टन्स जवळ पोचल्यानंतर त्या किमतीचा रिस्पेक्ट करते आणि रिॲक्ट करते. याचा अर्थ असा की त्या किमतीजवळ मार्केट आल्यानंतर मार्केटमध्ये बायर्स किंवा सेलर्स वाढतात. कोणतेही इंडिकेटर हे मार्केटची दिशा ठरवत नाही. मार्केटची दिशा फक्त आणि फक्त बायर्स आणि सेलर्स ठरवतात. मार्केटमध्ये जर बायरांचे वर्चस्व असेल, म्हणजे खरेदीदारांचे वर्चस्व असेल तर मार्केट वरती जाते. आणि जर मार्केटमध्ये सेलरांचे म्हणजे विक्रेत्यांचे वर्चस्व असेल तर मार्केट खाली येते. पण सपोर्ट अँड रेजिस्टन्स जवळ बायर्स वाढले की सेलर्स वाढले हे कसे ओळखायचे? हे ओळखण्यासाठी आपण आपल्या दुसऱ्या कॉम्पोनंटचा म्हणजे कॅन्डलस्टिकचा उपयोग करणार. कॅन्डलस्टिकचे वेगवेगळे टाईप आहेत, वेगवेगळे पॅटर्न आहेत. हे संपूर्ण समजून घेण्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. परंतु प्राइस ॲक्शन समजून घेण्यासाठी आपण फक्त हे लक्षात घेतले पाहिजे की ग्रीन कॅन्डल म्हणजे बुलिश कॅन्डल, म्हणजे मार्केटमध्ये बायरांचे वर्चस्व आहे. आणि रेड कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल, म्हणजे मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व आहे. मार्केटचा कल, सपोर्ट, रेजिस्टन्स आणि कॅन्डलस्टिकचा उपयोग करून आपण ट्रेडिंगचा डिसिजन घेतो. कोणत्याही इंडिकेटरचा आपण उपयोग करणार नाही. अशा ट्रेडिंग टेक्निकला प्युअर प्राइस ॲक्शन टेक्निक असे म्हणतात. आता हे सर्व आपण प्रॅक्टिकली चार्टवरती समजून घेऊ. ही ट्रेडिंग व्यू वेबसाईट आहे. ट्रेडिंग व्यू वेबसाईटबद्दलची संपूर्ण माहिती मी मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी लिंक देईन, तो व्हिडिओ नक्की पहा. आता हा एक निफ्टीचा चार्ट आहे. जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करणार असाल तर तुम्ही 5 मिनिट, 15 मिनिट किंवा जास्तीत जास्त 30 मिनिट टाइम फ्रेमचा चार्ट सिलेक्ट करा. आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करणार असाल तर तुम्ही 1 आवर किंवा डेली टाइम फ्रेमचा चार्ट सिलेक्ट करा.
हा आता डेली टाइम फ्रेमचा चार्ट आहे, हा एक निफ्टीचा चार्ट आहे। आता तुम्ही पाहू शकता या चार्ट वरती कसल्याही प्रकारचे इंडिकेटर लागलेले नाही, कोणत्याही प्रकारचं ड्रॉइंग नाही, हा पूर्णपणे नेकेड चार्ट आहे। आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपण समजून घेऊ। सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे काय? मार्केट वरच्या बाजूला ज्या किमतीला भेदू शकत नाही, ज्या किमतीचा रिस्पेक्ट करून मार्केट खाली येते, अशा किमतीला आपण रेजिस्टन्स म्हणणार आहे। आणि मार्केट ज्या किमतीला खालच्या बाजूस भेदू शकलेले नाही, त्या किमतीचा रिस्पेक्ट करून मार्केट वरती येते, अशा किमतीला आपण सपोर्ट मानणार आहे। तर आता तुम्ही पाहू शकता हा एक मार्केटचा रेजिस्टन्स बनतो, कारण मार्केट वरच्या बाजूस या किमतीला भेदू शकलेले नाही, म्हणजे ब्रेक करू शकलेले नाही आणि मार्केटने आपली दिशा बदलली आहे। तसेच या किमतीला आपण एक सपोर्ट म्हणू शकतो, कारण या किमतीला मार्केटने खालच्या बाजूस ब्रेक करू शकलेले नाही आणि आपली दिशा बदललेली आहे। तसेच या किमतीला सुद्धा आपण एक सपोर्ट म्हणू शकतो, कारण या किमतीला मार्केट ब्रेक करू शकलेले नाही आणि आपली दिशा मार्केटने बदललेली आहे। म्हणजे मार्केट बेरिश होते ते मार्केट या किमतीपासून, या किमतीचा आधार घेऊन मार्केट बुलिश झालेले आहे। तसेच तुम्ही पाहू शकता या किमतीला सुद्धा मार्केट पोहोचल्यानंतर मार्केटने आपली दिशा बदलली आहे, म्हणून या किमतीला सुद्धा आपण एक रेजिस्टन्स म्हणून मार्क करू शकतो। अशा प्रकारे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क करू शकतो। हा जो आपण सपोर्ट म्हणून मार्क केलेला आहे, या ठिकाणी मार्केट आल्यानंतर मार्केटने एक बेरिश कॅन्डल दिलेली आहे, म्हणजे रेड कॅन्डल दिलेली आहे। ही रेड कॅन्डल आपल्याला मार्केटमध्ये सेलरांचे वर्चस्व आहे, म्हणजे विक्रेत्यांचे वर्चस्व आहे आणि मार्केट आता खाली जाणार आहे याचा संकेत देते। त्यामुळे आपण या कॅन्डलच्या क्लोजला सेल करू शकतो। या किमतीचा रिस्पेक्ट करून मार्केट वरती गेलेले आहे, त्यानंतर आपण याला सपोर्ट म्हणून मार्क केले आहे। मार्केट इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मार्केटने अशी एक पिन बार दिलेली आहे। पिन बार दिल्यानंतर आपल्या लक्षात आले पाहिजे की मार्केट आता या रेजिस्टन्सला ब्रेक केल्यानंतर मार्केट वरती जाणार आहे। या रेजिस्टन्सला ब्रेक केल्यानंतर मार्केटसाठी हा एक आता सपोर्ट झालेला आहे आणि हा एक रेजिस्टन्स झालेला आहे। आणि मार्केट आता तुम्ही पाहू शकता हा आपण रेजिस्टन्स म्हणून मार्क केलेला होता। आता तुम्ही इथे पाहू शकता मार्केटने रेजिस्टन्सच्या जवळ एक बुलिश कॅन्डल देऊन, म्हणजे मार्केटमध्ये खरीददारांचे वर्चस्व जास्त आहे हे आपल्याला दर्शवत आहे। या कॅन्डल वरून आपल्या लक्षात येते की मार्केट आता बुलिश होणार आहे, म्हणून आपण या कॅन्डलच्या क्लोजला बाय करू शकतो। तुम्ही पाहू शकता मार्केटने अशी छान वरची मुवमेंट दिलेली आहे। इथे सुद्धा आपण रेजिस्टन्स म्हणून मार्क केलेला आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता या रेजिस्टन्सला एका बुलिश कॅन्डलने ब्रेक केल्यानंतर मार्केटने अशी वरची मुवमेंट दिलेली आहे। अशा प्रकारे आपण मार्केट जर बेरिश असेल आणि मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला तर आपण सेलर साइडला बसू शकतो, आणि त्याचबरोबर मार्केट जर बुलिश असेल आणि मार्केटने आपला रेजिस्टन्स ब्रेक केला तर आपण बायर्स साइडला बसू शकतो। अशा प्रकारे आपण फक्त मार्केटचा ट्रेंड पाहून सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि कॅन्डलस्टिकचाच अभ्यास करून प्युअरली ट्रेडिंग करतो। अशाच टेक्निकला आपण प्युअर प्राइस ऍक्शन टेक्निक म्हणतो। यामध्ये आपण कोणत्याही इंडिकेटरचा वापर करत नाही। प्राइस ऍक्शन टेक्निक मध्ये आपण इंडिकेटरचा वापर का करत नाही, लीडिंग इंडिकेटर कोणते, लॅगिंग इंडिकेटर कोणते, याची संपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असेच प्युअरली प्राइस ऍक्शन टेक्निकचा उपयोग करून हे मी माझे 7 सेटअप आणि याच्यामध्ये 18 स्ट्रॅटेजीज बनवलेले आहेत। याचा उपयोग करून मी डेली ट्रेड करतो। हे माझे 7 सेटअप शिकवण्याकरता मी प्रत्येक रविवारी 1 दिवसाचा वेबिनारचा प्रोग्राम पण घेतो। तुम्हाला जर माझे 7 सेटअप शिकायचे असतील किंवा तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल, तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी वेबिनारची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा। PDF फाईलमध्ये तुम्हाला वेबिनारची संपूर्ण डिटेल्स भेटतील। माझ्या मराठी मित्रांना शेअर मार्केट समजण्यासाठी मी असेच शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या टॉपिकवरती एकदम सोप्या भाषेत व्हिडिओ बनवणार आहे। तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा, त्या टॉपिकवरती व्हिडिओ मी नक्की बनवेन। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आणि जे कोणी शेअर मार्केट शिकण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि माझ्या मराठी प्राइस ऍक्शन चॅनेलला सबस्क्राईब करा।